एक मोठी बातमी। ज्योती मल्होत्रावर पाकच्या ISISसाठी हेरगिरीचा आरोप आहे। ज्योती मल्होत्राला पाकमध्ये VIP ट्रीटमेंट मिळत होती अशी चर्चा आहे। पंजाब हरियाणामध्ये कार्यरत असणाऱ्या नेटवर्कचा भाग असल्याचा संशय आहे। यूट्यूबवर लाखो फॉलोअर्स असलेल्या ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISISसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे। राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप ज्योती मल्होत्रावर आहे। ज्योती मल्होत्राने व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅटद्वारे गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंट्सला पुरवली होती। ज्योती मल्होत्रा जानेवारी महिन्यात श्रीनगर आणि पहलगामला गेली होती। ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयातल्या दानिश या नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती। दानिशच्या सांगण्यावरूनच ती मार्च महिन्यात पाकिस्तानलाही जाऊन आली होती। 2023 साली ज्योती पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात गेली होती। पाकिस्तानला जाण्यासाठी तिला व्हिसाची गरज होती। त्यावेळी ज्योतीची दानिश या अधिकाऱ्याशी ओळख झाली। त्यानंतर दोघांचा मोबाईलवर संपर्क वाढला। दुसऱ्या पाकिस्तान दौऱ्यात ज्योतीची शकीर आणि राणा शहबाज या गुप्तचर एजंटशी ओळख झाली। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा सर्व खर्च दानिशनंच केला होता। 2024 मध्ये ज्योती 1 महिन्यासाठी पाकिस्तानमध्ये होती। त्यानंतर ती चीन आणि नेपाळला गेली। या प्रवासादरम्यान तिने संवेदनशील माहिती शेअर केल्याचा संशय आहे। ज्योतीच्या अटकेनंतर तिच्या वडिलांनी ज्योती निर्दोष असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। की बेटी ने कभी कहा कि उसने कुछ ऐसा नहीं किया है, या फिर जब पुलिस लेके जा रही थी तो उसने कोई विरोध किया? नहीं, जो कुछ भी नहीं किया, चुपचाप चली गई। तो आपको लगता है कि हो सकता है कि वो इन सब तरह के काम में इन्वॉल्व रही हो, संलिप्त रही हो? क्या था मेरे को पता नहीं जी। इतनी चीज गई तो मेरे बात नहीं होगा थी ना, मेरे को पता। ज्योती ही पंजाब आणि हरियाणामध्ये कार्यरत असलेल्या मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होती। या प्रकरणात ज्योतीसह आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। गजाला, यामीन मोहम्मद, देविंदर सिंह ढिल्लो, नोमान इलाही आणि अरमान यांनाही हरियाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ज्योतीला कोर्टाने 5 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। तिचा लॅपटॉप, मोबाईल आणि इतर काही कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत। हमने परसों अरेस्ट किया है और उसकी हमने अभी 5 दिन के पुलिस रिमांड पे लिया। तो उसमें जैसे उसकी पूछताछ चल रही है, जो इन्वेस्टिगेशन है वो चल रहा है अभी, और जो उसके फाइनेंशियल ट्रांजैक्शंस है उसको हम एनालाइज कर रहे हैं। जो भी उनके ट्रैवल डिटेल्स हैं, कहाँ कहाँ गए हैं, किस किस से मिले हैं, वो सब एनालाइज कर रहे हैं। वी आर इन टच विद सेंट्रल एजेंसीज और उनके कोऑर्डिनेशन के साथ हम इसको काफ़ी गंभीरता से इसकी हम अनुसंधान कर रहे हैं। पहलगाम हल्ल्यानंतरचा ज्योतीचा एक व्हिडिओही आता समोर आलेला आहे। यात तिनं पहलगाम हल्ल्यासाठी भारत सरकार आणि पर्यटकांनाच दोषी धरलं होतं। इसमें गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है, जो जिसको वॉचफुल होना चाहिए। कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं, हम भी दोषी हैं। हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए। अगर किसी ने भी उन टेररिस्ट को सपोर्ट किया है तो बहुत गलत चीज़ है, और उसमें हम खुद रिस्पॉन्सिबल हैं, हमारी गवर्नमेंट रिस्पॉन्सिबल है, क्योंकि वो उस सिक्योरिटी कहीं ना कहीं उनसे मिसिंग हुई। कुछ तो गड़बड़ हुई जो जिस वजह से ये इतना बड़ा अटैक हुआ। हरियाणामधल्या कुरुक्षेत्रातून आणखीन एका पाकिस्तानी गुप्तहेराला अटक करण्यात आलेली आहे। अटक केलेल्या हरकिरत सिंगनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा संशय आहे। कुरुक्षेत्र यात्रेकरूंना पाकिस्तानी व्हिसा मिळवून देण्यास मदत करत असल्याची माहिती आहे। दहशतवादी अबू सैफुल्लाची हत्या करण्यात आल्याची बातमी समोर येते। अज्ञात व्यक्तीनं गोळ्या झाडून खालिदची हत्या केल्याचं कळतंय। पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये सैफुल्लाची हत्या करण्यात आली आहे। सैफुल्ला खालिद हा लष्कर-ए-तय्यबाचा टॉपचा कमांडर होता। तर अबू सैफुल्ला हा लष्कर-ए-तय्यबाचा टॉपचा कमांडर होता। पाकिस्तानच्या सिंधमध्ये अज्ञाताकडून त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। अबू सैफुल्ला भारतातील 3 हल्ल्यांचा सूत्रधार होता। रामपूरमधील CRPF कॅम्पवरील हल्ल्यात सैफुल्लाचा सहभाग होता। बंगळुरूमधील IIS या संस्थेवरील हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग होता। 2006 मध्ये
RSSच्या मुख्यालयातल्या हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार होता. अबू सैफुल्ला हा दहशतवाद्यांना प्रशिक्षण द्यायचा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला आणखी 11 नवीन अटी घालण्यात आलेल्या आहेत. भारतासोबतच्या वादानंतर पाकिस्तानवर वाढीव अटी लादण्यात आल्या. त्यामुळे IMF कडून कर्ज हवं असल्यास पाकला 50 अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला 11 नवी अटी देण्यात आल्यात. पाकची आर्थिक कोंडी झाली आहे. भारतासोबतच्या वादानंतर पाकिस्तानवर वाढीव अटी लादण्यात आल्यात. पाकला आता एकूण 50 अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. पहिली अट, वीज दर महाग करा आणि वीज बिलांची वसुली करा. दुसरी अट, 3 ते 5 वर्ष जुन्या वापरलेल्या गाड्या आयात करा. तिसरी अट आहे, इंडस्ट्रियल झोनसाठी 2035 पर्यंत रोडमॅप बनवा. चौथी अट आहे, गॅसवरील वार्षिक टॅरिफचं नियोजन करा. पाचवी अट आहे, मे महिन्यातच कॅप्टिव्ह पॉवरसाठी कायदा बनवा. सहावी अट आहे, डेबिट कार्डवरील ₹3.21 सरचार्ज लिमिट हटवा. सातवी अट आहे, IMFनं दिलेल्या 50 अटींनुसार अर्थसंकल्प बनवा. पाकनं वाढवलेल्या संरक्षण बजेटची IMF कडून दखल घेण्यात आली आहे. 9वी अट आहे, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स लावा. 10वी अट आहे, विशेष तंत्रज्ञान क्षेत्रात प्रोत्साहनासाठी योजना राबवा. आणि 11वी अट आहे, ₹1.7 ट्रिलियन विकास खर्चासाठी राखीव ठेवा. भारतानंतर पाक सुद्धा परदेशात शिष्टमंडळ पाठवणार आहे. बिथरलेल्या पाककडून भारताचीच आता कॉपी केली जाते. बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात पाक त्यांचं शिष्टमंडळ पाठवणार आहे. पाकिस्ताननं भारताची नक्कल करण्याचा सपाटा लावलाय. पाक विरुद्धच्या संघर्षानंतर भारतानं जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये डेलिगेशन पाठवण्याचा निर्णय घेतलाय. जागतिक मंचावर भारताची बाजू मांडण्यासाठी मोदी सरकारनं सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केलंय. याचीच कॉपी पाकिस्ताननं केली आहे. पाकिस्तानही आता बिलावल भुट्टोच्या नेतृत्वाखाली परदेशात डेलिगेशन पाठवणार आहे. पाकिस्ताननं बिलावल भुट्टोच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना केली आहे. यात माजी मंत्री खुर्रम दस्तगीर खान, हिना रब्बानी खार आणि माजी विदेश सचिव जलील अब्बास जिलानी यांचा समावेश आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमधल्या आदमपूर एअरबेसला भेट दिली होती. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही सियालकोट एअरबेसला भेट दिली. मोदींनी आदमपूरमध्ये भारतीय सैनिकांशी संवाद साधला. तसाच संवाद शहबाज शरीफ यांनीही सियालकोटमध्ये पाकिस्तानी सैनिकांशी साधलेला होता. परदेशात शिष्टमंडळ पाठवण्यावरून राजकारण सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी केंद्रावर केली आहे. काँग्रेसनं 4 नावं सुचवली, पण मनमानीपणानं यादी बनवण्यात आली असं जयराम रमेश यांनी म्हटलंय. तर आम्हाला एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी द्यायला हवी होती असं राऊत यांनी म्हटलंय. ये इसी उम्मीद के साथ हमने नाम दिया कि आपने 4 नाम मांगा है, हमने आपको 4 नाम दिया है, इनको शामिल कीजिए. मैं समझता हूँ ये राजनीतिकरण हुआ है. उन्होंने लिस्ट मनमर्जी निकाल दी है. उनमें से 4 में से हमारा एक ही नाम उन्होंने शामिल किया है. एमपीओ का, सांसदों का दल जाए, जो कांग्रेस एमपी जाएंगे, पर हमने किसी को रोक नहीं लगा. हमने नहीं कहा है कि हम इसका बहिष्कार करेंगे, हमने नहीं कहा. हम राजनीतिकरण नहीं करते, पर हमारी मांग है कि प्रधानमंत्री सर्वदलीय बैठक बुलाएं और सर्वदलीय बैठक की अध्यक्षता करें. दहशतवादासंदर्भात मुळात इतक्या घाईघाईनं हे डेलिगेशन पाठवायची गरज नव्हती. आम्हाला विचारलं का शिवसेनेचा पाठवताना, या तृणमूल काँग्रेस दिसते का तुम्हाला, या समाजवादी पार्टीत दिसते का तुम्हाला, यात RJD दिसते काय तुम्हाला. मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातंय हे तुम्ही कोणत्या आधारावर सांगता. एकनाथ शिंदेच्या गटापेक्षा आणि शरद पवारांच्या गटापेक्षा आमचा एक सदस्य तरी जास्त आहे ना. खरं म्हणजे शिष्टमंडळाचं, एका शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी आम्हाला मिळायला पाहिजे. आमचे सदस्य जास्त आहेत, याचा अर्थ तुम्ही इथे सुद्धा राजकारण. ऑपरेशन सिंदूरच्या आधी पाकला अलर्ट का केलं होतं? परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी सवाल केलाय. यावर परराष्ट्र मंत्रालयानं सुद्धा स्पष्टीकरण दिलंय. राहुल गांधींनी जयशंकर यांचा कोणता व्हिडिओ शेअर केलाय आणि त्यावर काय ट्विट केलंय पाहूया.
At the start of the operation, we had sent a message to Pakistan saying we are striking at terrorist infrastructure. We are not striking at the military. So the military has an option of standing out and not interfering in this process. They chose not to take that good advice. तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांनी ट्विट केलं. त्यांनी असं म्हटलं की आपण हल्ला करण्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला कळवणं गुन्हा होता. परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरपणे कबूल केलं आहे. पाकला हल्ल्याआधीच सांगण्याची परवानगी कुणी दिली? परिणामी आपल्या हवाई दलानं किती विमानं गमावली? परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरणामध्ये काय सांगण्यात आलंय तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलेलं की आम्ही पाकला सुरुवातीलाच इशारा दिला होता. इशारा स्पष्टपणे ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या टप्प्यामधला आहे. तथ्य पूर्णपणे चुकीच्या पद्धतीनं मांडलं जात आहे. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ आज राज्यभरात विविध ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती. नागपूरमधील खापरखेडा इथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला मुख्यमंत्री फडणवीसांनी हजेरी लावली. डोंबिवलीमध्ये आयोजित केलेल्या रॅलीमध्ये रवींद्र चव्हाण, राजेश मोरे, सुलभा गायकवाड सहभागी झाले होते. इकडे अंधेरीमध्ये शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये खासदार रवींद्र वायकर हे सहभागी झाले आणि यासोबतच अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली पार पडली. तिकडे सांगली आणि आष्टीतही तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. नागपूरच्या खापरखेडा इथल्या तिरंगा यात्रेमध्ये फडणवीसांचं हे वक्तव्य आहे. भारताच्या सेनेने जे शौर्य दाखवलं आणि पाकिस्तान रोज खोटं बोलत होता, पण न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या आंतरराष्ट्रीय पेपरने ज्यावेळेस फोटो छापले आणि पाकिस्तानचे त्या ठिकाणी एअर बेसेस, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी सोयी या उद्ध्वस्त झालेल्या दाखवल्या, त्यावेळी पाकिस्तानला दाखवायला तोंड उरलं नाही आणि पाकिस्तानच्या लक्षात आलं हिंदुस्थानच आपला बाप आहे, आपण हिंदुस्थानच्या पुढे जाऊ शकत नाही. संजय राऊतांनी सचिन वाझेबद्दल खळबळजनक दावा केलेला आहे. वाझे पुन्हा नोकरीमध्ये आला नसता तर राजकारणामधले कटू प्रसंग टाळता आले असते असं संजय राऊतांनी म्हटलंय. सचिन वाझेला पुन्हा सेवेमध्ये घेऊ नका या मागणीसाठी पवारांना भेटलेलो असं संजय राऊतांनी म्हटलंय. अँटिलिया स्फोटक प्रकरणातला आरोपी सचिन वाझेबद्दल संजय राऊतांनी खळबळजनक दावा केलाय. सचिन वाझेला पोलीस सेवेत घेऊ नये यासाठी शरद पवारांना भेटलो होतो असं संजय राऊत म्हणाले. सचिन वाझेला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या शिफारसीवरूनच पुन्हा पोलीस सेवेत घेतलं असा दावाही राऊतांनी केलाय. संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकात नेमका काय दावा केलाय तेही पाहूया. अनिल देशमुख हे अनेकदा अस्वस्थ दिसले. माझं काय चुकलं हा प्रश्न ते स्वतःलाच विचारित. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सचिन वाझे हेच आहे. सचिन वाझे पुन्हा नोकरीत आला नसता तर महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक कटू प्रसंग टाळता आले असते. सचिन वाझेला नोकरीत घेण्याच्या निर्णयाशी अनिल देशमुख यांचा संबंध नव्हता. वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती आणि त्याची फळं देशमुखांना भोगावी लागली. माझ्या पाठीत 3 खंजीर खुपसले गेले असे देशमुख कळवळून सांगत. त्या खंजीरांचे रहस्य रोमांचक आहे. त्यावर देशमुखांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलंय. संबंधित व्यक्तीला सेवेत घेण्यासंदर्भात एक शासकीय निर्णय झाला. पोलीस अधिकारी म्हणजे पोलीस आयुक्त त्यावेळेतले असतील किंवा अन्य कोणी असतील, त्यांच्या शिफारशीशिवाय ते सेवेत येऊ शकत नाहीत. पण सचिन वाझे सेवेत येऊ नये पुन्हा. सचिन वाझेंना मी चांगल्या प्रकारे ओळखत होतो. ते नोकरीत येऊ नयेत किंवा त्यांना घेतलं जाऊ नये यासाठी मी स्वतः शरद पवारांना भेटलो होतो. साहेब, हे थोडंसं गडबडीचं होऊ शकेल, पण मला वाटतं तोपर्यंत निर्णय झाले होते, बरेचसे निर्णय झाले होते. ठीक आहे, जाऊ द्या आता काय. नाही, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. मला काही बोलायचं नाही. मी पुस्तक वाचलेलं नाहीये.
मला नरकाचं माहिती नाही, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन. शरद पवारांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी अबू आझमीही तिथे होते असा राऊतांचा दावा आहे. सचिन वाजे को भी रीस्टेट करने की जब न्यूज़ आई, मैं संजय राउत जी के पास गया. मैंने कहा सर ये बहुत बड़ी नाइंसाफ़ी है, एक आदमी भी अभी भी केस चल रखा जाए उसको मारने का, कुछ भी केस कोर्ट में केस है और उस आदमी को रीस्टेट करने का क्या मतलब होता है. शरद पवार साहब को हमने बताया, उन्होंने कहा हाँ बिल्कुल उसको रीस्टेट नहीं करेंगे, लेकिन थोड़े दिनों के बाद उसको रीस्टेट कर दिया. परवरी साहब ने मुझे फ़ोन किया, इसको आने दीजिए अबू आसिम साहब, प्लीज़ आप बीच में मत आइए, हम ख्वाजा यूनुस की मां को मदद कर देंगे. होम मिनिस्टर के आदेश पे और किसके आदेश पे?